महिलांचे आरोग्य व पोषण तसेच त्यांना आत्मनिर्भर करणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान हे 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून निवडून येताच हेच कर्तव्य आपण प्रथम हाती घेणार असल्याचे आश्वासन आमदार सुलभा खोडके यांनी निवडणूक पूर्व काळात दिले होते। त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार सुलभा खोडके यांनी नागपुरात सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 रुपये करण्याची मागणी करीत सभागृह दणाणून सोडले। महाराष्ट्र विधानसभा डिसेंबर 2024 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात 18 डिसेंबर 2024 रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने मेगा टेक्सटाईल पार्क, बेलोरा विमानतळ, अभियांत्रिकी संस्थांमध्ये वर्क फ्रॉम टाउन, शहरातील धार्मिक स्थळांचा पर्यटन स्थळाप्रमाणे विकास असे विविध मुद्दे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले। महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान डिसेंबर पासून प्रति महिना 1500 वरून 2100 रुपये इतके करणार आहे। एका व्यक्तीला केवळ एकाच लाभांच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान 2100 रुपये करीत असताना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अनुदान सुद्धा 2100 रुपये करण्याची विनंती आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे केली आहे। अमरावतीमध्ये हजारो भाविक भक्त देवीच्या दर्शनाकरिता येत असतात। त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आगामी मार्चच्या बजेटमध्ये श्री अंबादेवी व एकविरा देवी मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुलभा खोडके यांनी केली। महामहिम राज्यपालाच्या अभिभाषणावर मी चर्चा करत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना मी विनंती करते की डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची 27 डिसेंबर या ठिकाणी जन्मशताब्दी वर्ष आहे। म्हणून मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला विनंती करायची आहे की डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारस आपण त्या ठिकाणी केंद्र शासनाला करावी अशी या ठिकाणी विनंती करते। त्यासोबतच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सुद्धा मला शासनाचे मनापासून अभिनंदन करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्चच्या अधिवेशनाच्या वेळेस शासनाने या ठिकाणी सन्माननीय अजितदादा आपण त्या ठिकाणी अमरावती शहराला मध्ये वर्क फ्रॉम टाउनचं इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याची मान्यता दिली होती, परंतु आता याला आपल्याला चालना द्यायची गरज आहे। कारण आमच्या अमरावती विभागामध्ये अमरावती शहरामध्ये अनेक या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या ठिकाणी अनेक कॉलेज आहे, त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनियर होऊन डिप्लोमा होऊन आणि कॉलेजच्या त्या ठिकाणी असणे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन मुलं होतात, पण त्यांना रोजगार मिळत नाही। त्यांना पुन्हा मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीसाठी जावं लागते। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की इंजिनिअरिंग कॉलेजची 125 एकर जागा आहे। आज इंजिनिअरिंग कॉलेज त्यामध्ये चांगल्या पद्धतीने चालत आहे, ती जागा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आपण शासनाने ती ताब्यात घ्यावी त्याचा प्रस्ताव मी आपल्याकडे दिलेला आहे। आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून त्या ठिकाणी IT कंपनीसाठी जर आपण त्या ठिकाणी भाडे तत्वावर किंवा लीजवर दिलं तर त्या निमित्तानं या ठिकाणी असणारे आमच्या अमरावती शहरातलं एक ज्येष्ठ नागरिकांचं शहर होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे। म्हणून आमच्या इथले जे हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन निघतात त्यांना जर आपण या ठिकाणी वर्क फ्रॉम टाउनची जर आपण सोय करून दिली तर निश्चितच आमच्या अमरावती विभागामध्ये अमरावती शहरामध्ये त्या ठिकाणी रोजगार निर्माण होईल आणि या ठिकाणी आमच्या शहराचं कॅपिटल उत्पन्न सुद्धा वाढेल। म्हणून मला या ठिकाणी शासनाला सगळ्यात महत्त्वाची विनंती करायची आहे की येणाऱ्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये आपण तरतूद करून या ठिकाणी इंजिनिअरिंगची शासनाची जागा घेऊन त्या ठिकाणी वर्क फ्रॉम टाउनची आपण बिल्डिंग तयार करून द्यावी, त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध आहे, कम्प्युटर असेल इतर ज्या व्यवस्था लागतात त्या आपण करून द्याव्या अशी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी हाऊसमध्ये 2 मिनिटं 2च मुद्दे मांडायचे तर उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की याच्याकडे आपण लक्ष द्यावे आणि माझ्या अमरावती शहरामध्ये आपण वर्क फ्रॉम टाउनची या ठिकाणी सोय करून द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते। त्यासोबतच शासनाचं मी अभिनंदन करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण लागू केली, त्यांना आपण 1500 वरून 2100 देणार आहे। आता डिसेंबर महिना संपत आला आहे ते आपण लवकरात लवकर 2100 द्यावे
परंतु त्यासोबतच संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, कारण आपण एका व्यक्तीला एकच योजना देतो, म्हणून संजय गांधी योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल यांना सुद्धा आपण 2100 रुपये करावं अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय अमरावती बेलोरा विमानतळ. मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आपण हाऊसमध्ये आहे. मागच्या वेळेस सांगितलं तर मागच्या डिसेंबरमध्ये अमरावतीचं बेलोराचं विमानतळ आपलं विमानतळ चालू होईल, पण अजून झालेलं नाही आहे. डिसेंबर 24 संपत आलेलं आहे. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना विनंती, आपण म्हटलं पैशाची कुठे कमी पडणार नाही, आता पैसा आला पण ते चालू झालं नाही, म्हणून आपण लक्ष देऊन अमरावतीचं बेलोराचं विमानतळ आपण त्या ठिकाणी चालू करावं. म्हणजे त्या ठिकाणी असणारे येणारे मेगा उद्योग प्रकल्प आलेला आहे, त्याला चालना मिळेल. ITI कंपनी आल्या तर त्या IT कंपनीच्या माध्यमातून ती सुद्धा आमच्या अमरावती शहरामध्ये येईल आणि बेलोरा विमानतळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लवकरात लवकर चालू करावं अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत पर्यटन स्थळ म्हणून धारणीला इको टुरिझमची मान्यता दिली आहे, पण ते चालू झालं नाही. त्याचा सुद्धा प्रस्ताव आपल्याकडे आहे, त्याला सुद्धा शासनाने मान्यता द्यावी. तिसरं म्हणजे चिखलदरा पर्यटन स्थळासाठी आपण एवढे मोठे पैसे उपलब्ध करून देता, आमच्या अमरावती विभागामध्ये एकही पर्यटन स्थळ नाही. चिखलदरा हे पर्यटनाचं स्थळ आहे, पण त्या ठिकाणी कुठेही सुविधा नाही आहे, म्हणून शासनाने त्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि त्याला सुद्धा पर्यटन स्थळासाठी पैसे द्यावे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा विषय माझा की अमरावती शहरामध्ये अंबादेवी आणि एकविरा देवीचं मंदिर आहे. अमरावतीचं नाव हे अंबादेवीमुळे ओळखले जाते, म्हणून अंबादेवी आणि अमरावतीची जे आमची एकविरा देवी आहे याचा या ठिकाणी असणारा पर्यटन स्थळ किंवा त्या देवीचं मंदिराचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही तयार केलेला आहे, शासनाकडून मागितला होता, तो तयार केलेला आहे. म्हणून येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी त्याला सुद्धा मान्यता द्यावी व आमच्या अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवीचं जे मंदिर आहे त्याचं सुद्धा सुशोभीकरण करावं, जेणेकरून येणाऱ्या महाराष्ट्रातले हजारो लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात, त्या हजारोच्या लोकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होईल असं या ठिकाणी मला सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या अमरावतीमध्ये MIDCची एवढी मोठी जागा घेतली आहे. या ठिकाणी 2007 मध्ये या ठिकाणी मेगा प्रकल्प मंजूर झाला होता, त्या ठिकाणी रेमंड सारखी कंपनी आली, पण त्या रेमंड सारखी कंपनी 3 फेजमध्ये चालायला पाहिजे, ती फक्त एकाच फेजमध्ये चालत आहे, 2 फेजमध्ये चालत नाही आहे, कारण त्या ठिकाणी अडचणी आहेत. म्हणून शासनाला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या जे इन्सेंटिव्ह आपण द्यायला पाहिजे शासनाने, कारण बाहेरच्या राज्यात आपण वेगळं देतो, पण या ठिकाणी असणाऱ्या विभागामध्ये आपण लक्ष द्यावं. अमरावती विभाग हा खूप मागासलेला आहे, तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. त्या ठिकाणी असणारा ज्या काही मागासला भाग असल्यामुळे त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण जे केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे, मग या ठिकाणी त्या प्लॉट पडतील, सगळ्या सुविधा होतील, पण त्या ठिकाणी कंपनी आल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी ज्या कंपनीला जे इन्सेंटिव्ह लागतील, ज्या सोयी सुविधा लागतील, त्यांना आपण काय देऊ शकतो अशा माध्यमातून या मेगा प्रकल्प आमच्या अमरावती शहरामध्ये चालू झाला पाहिजे, यासाठी शासनाने लक्ष द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.